झी 24 तास एक पाऊल पुढे। महाराजाच्या संपाचा फटका एका राजाला बसलाय। ऐकून आश्चर्य वाटलं असेल, पण एअर इंडियाच्या पायलट्सच्या संपाचा फटका अनेक फळांच्या आणि भाज्यांच्या निर्यातीला बसलाय। त्यातच फळांचा राजा हापूसही भरडला जातोय। निर्यातच बंद झाल्यानं देशात स्वस्तात हापूस विकण्याची वेळ उत्पादकांवर येऊन ठेपली आहे। फळांचा परदेशात व्यापार करणारे हे आहेत मोहन डोंगरे। गेल्या वर्षभरापासून ते हापूस आंबा बाजारात येण्याची वाट पाहत आहेत। मात्र यंदा चांगलं उत्पादन होऊनही मोहन डोंगरे निराश आहेत। हापूसचा बाजारपेठेत असलेला मुख्य काळ, त्यात रुपयाची घसरण आणि एअर इंडियाच्या पायलट्सचा संप असा तिहेरी फटका हापूसच्या निर्यातीला बसलाय। यामुळे परदेशात हापूसची वाट पाहत असणाऱ्या ग्राहकांसाठी जास्तीचा कार्गो दर आकारून त्यांना हापूस परदेशात पाठवावा लागतोय। कंपनी ये डिमांड में है क्योंकि यहाँ पे सब माल लेके पड़ा है, किसी को लोकल में बेचना पड़ता है, तो रखे क्या करेंगे, तो सर उसका जीरो वैल्यू हो जाएगा। जास्तीचा कार्गो दर आकारून परदेशात आंबा पाठवणं किंवा घरगुती बाजारात स्वस्त दरात हापूस विकणं असे दोनच पर्याय त्यांच्यासमोर खुले आहेत। मुंबईच्या बाजारात दररोज 80,000 आंब्याच्या पेट्या येतात, त्यापैकी 30 ते 35,000 पेट्या परदेशात नेहमी निर्यात होत असतात। जो रोजचा 60 ते 70 टन माल जो निर्यात होत होता तो थांबलेला आहे। त्याचबरोबर इतर ज्या एअरलाइन्स आहे, एअर इंडियाच्या संपामुळे इतर ज्या एअरलाइन्स आहेत त्यांनी भावामध्ये त्यांच्या जवळजवळ डबल भाव वाढ केलेली आहे। त्याच्यामुळे भावात सुद्धा त्यांनी लुटमार केलेली आहे। भारताला जे परकीय चलन उपलब्ध होत होतं त्याचा सुद्धा फार मोठा फटका भारताच्या आर्थिक नीतीवरती झालेला आहे। अमेरिका, कॅनडा, युरोप आणि आखाती देशांमध्ये हापूस आंब्याला मोठी मागणी आहे। एअर इंडियाच्या संपामुळे या देशांमध्ये हापूस पाठवणं अवघड होऊन बसलंय। एअर इंडियाच्या संपानंतर दुसऱ्या विमानसेवांनी कार्गोचे दर दुपटीने वाढवलेत। त्यामुळे युरोपात 1 किलो हापूस पाठवण्यासाठी लागणारा कार्गो दर 60 ते 70 रुपयांवरून 104 रुपयांवर जाऊन पोहोचलाय। तसंच अमेरिका, कॅनडासाठी कार्गो दर 70 ते 75 रुपयांवरून 102 ते 104 रुपयांच्या घरात पोहोचलेत। तर आखाती देशात आता 1 किलो हापूस पाठवण्यासाठी 75 ते 80 रुपये खर्च आहे, जो या संपापूर्वी 35 ते 40 रुपये होता। संपामुळे संपूर्ण जे युरोप कंट्रीजमध्ये जे माल जात होते ते आज ठप्प झालेले आहेत आणि बाजारावर त्याचा फार मोठा परिणाम झालेला आहे। कारण आज युरोप कंट्रीमध्ये चांगले आंबे मोठ्या प्रमाणात जात होते। एअर इंडियाचा संप झाल्यामुळे ते सगळं थांबलेलं आहे। हापूसप्रमाणे चिकू आणि द्राक्षांच्या निर्यातीलाही हा फटका बसलाय, तर निर्यात होणाऱ्या अनेक भाज्यांनाही या नव्या कार्गो दराचा फटका बसतोय। महाराजाच्या या संपामुळे फळांच्या राजाला हा असा फटका सहन करावा लागतोय। यामुळे हापूस आंबा उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या संकटात भरच पडली आहे। झी 24 ताससाठी कुमार कार्तिकेय, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।